नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्ह्यात गांजाची शेती तस्करी जोमात. जत तालुका हा गांजा लागवडीचे व तस्करीचे माहेरघर मानले जाते. सांगली जिल्ह्यात गांजा तस्करीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे, परंतु त्याला आळा घालणे मात्र पोलिसांच्या हाताबाहेर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही गांजाचा पुरवठा वाढला असून विशेषतः सांगली आणि मिरज शहरात खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तासगाव तालुक्यात तर चक्क गांजाची शेती करण्यात आली होती. तसेच जत तालुक्यातून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचंही समोर आलं आहे. जत तालुका हा गांजा लागवडीचे व तस्करीचे माहेरघर मानलं जातं. त्या पाठोपाठ आता तासगाव तालुकाही गांजा तस्करीमध्ये व लागवडीमध्ये पुढे येत आहे. सांगली, मिरज शहरे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्येही गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. दलाल आणि छोट्या मोठ्या विक्रेत्यांमार्फत गांजाची तस्करी केली जात आहे. युवकांमध्ये वाढते व्यसन आणि सहज उपलब्ध होणारा गांजा यामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. सांगली आणि मिरज शहरातील काही संवेदनशील परिसरामध्ये रात्रीच्या वेळी गांजाची विक्री होत असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असली तरी तस्कर नवनवीन मार्गाचा वापर करून आपला व्यवसाय सुरू ठेवत असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी गांजाची लागवड व तस्करी छुप्या पद्धतीने केली जात होती, परंतु आता ती उघडपणे होऊ लागल्याचं दिसतंय. यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तासगाव तालुक्यातील कुसगावमधील एका पठ्ठ्याने तर चक्क द्राक्ष बागेत गांजाची लागवड केली होती. झाडांची उंची 4 ते 5 फूट झाल्यानंतर त्याचा सुगावा तासगाव पोलिसांना लागला. त्यानंतर कारवाई करण्यात आली. नजरेस पडेल अशा पद्धतीने गांजाची शेती होऊ लागल्याने गांजाबाबत पोलिसांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे.